शेतकऱ्यांच्या बी बियाणे, खत, सल्फेट इतर साहित्यावर लावलेली जीएसटी बंद करा। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कावर वाढलेल्या आकारावरील नियंत्रण व नीटच्या परीक्षेत विद्यार्थ्यांचे नुकसान झाले तर नीट परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अशा विविध मागणीसाठी 30 जून रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष सुधीर पांगुडी यांच्या नेतृत्वात पावनार येथे धरणे आंदोलन करत रस्ता रोको करण्यात आला। राज्य सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या योजनांचा निषेध करण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते। राजीनामा द्या, राजीनामा द्या, धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या। गेल्या 10 वर्षांमध्ये ज्या बीजेपी सरकारनं ह्या देशाचं ह्या महाराष्ट्राचं नुकसान केलं आहे, त्याचप्रमाणे आता मागल्या महिन्यामध्ये नीटचे एक्झामचे रिझल्ट लागले, त्यामध्ये आमच्या लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान झालं। त्या नुकसानास कारणीभूत कोण अशी आमची विचारणा आहे। या नीटच्या एक्झाममध्ये हजारो गरीब मुलं बसतात, जे 2-2 वर्ष अभ्यास करतात, त्यांच्यावर अन्याय करणाऱ्या सरकारचा आम्ही निषेध करतो आहे। त्याचप्रमाणे शेतकऱ्यावरची मालावरती जे जीएसटी लावली आहे, जो शेतकरी इथला बळीराजा आहे, हा तिथला जगाचा पोशिंदा आहे, ह्याच्या मालावरती जीएसटी लावला लाज वाटत नाही तुम्हाला? इथल्या विद्यार्थ्यांच्या शालेय पुस्तकावर तुम्ही जीएसटीला लाज वाटत नाही आहे? तो विद्यार्थी या देशाचा उद्याचा नागरिक आहे, याच्यावर जीएसटी लावता। म्हणून आमच्या ह्या 2-3 गोष्टीवर आम्ही जाहीरपणे याचा निषेध करतो आहे। आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जे नव्याने वीज बिल वाढ केली आहे महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामध्ये मॅक्झिमम लोकांचे कंबरड मोडते आहे। इथल्या लोकांना बेरोजगार करणं केलं ह्या सरकारने। त्याच्या हाताला रोजगार नाही आहे, नवीन रोजगार निर्मिती करा। तुम्ही आम्हाला भीक नाही पाहिजे, हे घ्या ते घ्या, आम्हाला भीक नाही पाहिजे। समोर इलेक्शनमध्ये तुम्ही आम्हाला भीक देता, आमच्या आई बहिणीला भीक देता, आम्हाला भीक नाही पाहिजे। आमच्या शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव द्या, विद्यार्थ्यांना न्याय द्या, बेरोजगारांना रोजगार द्या। ह्या आमच्यासाठी आम्ही त्या धरणे आंदोलन आम्ही आयोजित केलं आहे। म्हणून जाहीर निषेध करतो सरकारचा। येणाऱ्या काळामध्ये आम्ही अधिक रस्त्यावर उतरून आमच्या मागण्या मान्य करावं लागणार सरकारला, अशी आमची त्यांना धमकी आहे। जनतेच्या भावना आहे, रास्ता रोको केल्याशिवाय जोपर्यंत मुलगा रडत नाही तोपर्यंत माय त्याला दूध पाजत नाही। आम्ही जोपर्यंत रास्ता रोको करून उग्रावणार नाही, आम्ही हिंसक होणार नाही, तोपर्यंत आम्ही हे लोक लक्षात घेणार नाही, आमच्यावर लक्ष देणार नाही। आज आम्ही प्रातिनिधिक रूपात धरणे आंदोलन केलं आहे, उद्या आम्ही उग्र आंदोलन करू।